नमस्कार मित्रो. गेल्या 3 वर्षापासून TLCमध्ये बागवे सरांनी TLC इज इक्वल टू क्वालिटी ही संकल्पना रुजवली आहे. TLCच्या सगळ्या कंपन्या ज्या ज्या उत्पादने बनवतात किंवा ज्या ज्या सेवा पुरवतात हे प्रदान करण्यासाठी क्वालिटी हा ध्यास सर्व TLC कंपन्यांनी घेतला आहे. क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याची प्रोसेस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोत्तम क्वालिटी हा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. अशाच उपक्रमात सहभागी असलेले भाग्यश्री इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये क्वालिटी कशी सुधारवली आता हे आपण बघूया. मी विनंती करतो भाग्यश्री इंजिनिअरिंग अँड प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना. Good morning. Myself, Aklak Tamboli, represent from Bhagyashri Engineering Private Limited. आज आपण इथं जमलोय विजयपथ 2026 साठी. आजचा जो टॉपिक होता TLC इम्प्लिमेंटेशन अँड सर्वोत्तम क्वालिटी. आपण बघितलं माझ्या कंपनीचं शॉर्टमध्ये ब्रीफ करतो. भाग्यश्री इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड मॅन्युफॅक्चरिंग शीट मेटल कॉम्पोनंट, क्रिटिकल मशीन कॉम्पोनंट, welded assembly, pipe bending and press tool manufacturing. Established in 2003, Mr. Chandrasekhar Barambe is a founder. Currently we are working in 4 different locations as a BPL group. हे आमच्या कंपनीचे काही प्रोडक्ट आहे. भाग्यश्री इंजिनिअरिंगचे टोटल महाराष्ट्रामध्ये आमचे 4 प्लांट आहे. 3 नाशिकला आहे, 1 पुण्याला आहे. पहिला प्लांट जो आहे तो मशीनिंग अँड डिव्हिजिंगसाठी आहे. दुसरा जो प्लांट आहे चाकणला तो स्टॅम्पिंग अँड फॅब्रिकेशनसाठी आहे. तिसरा प्लांट स्टॅम्पिंग अँड फॅब्रिकेशनसाठी अंबडला आहे. आणि चौथा जो आहे तो फॅब्रिकेशन डिव्हिजन म्हणून गोंद्याला आहे. आज मी तुम्हाला जे रिप्रेझेंटेशन करणार आहे ते फक्त S25 प्लांटबद्दल आहे जे इथं नाशिकला आहे. सगळ्यात मिळत आमचं इनहाऊस अँड कस्टमर कंप्लेन इन्क्रीज झाले होते. OTD फॉलोअर आमचा झाला होता. त्याच्याने डाऊन टाईम इन्क्रीज झाले होते. प्रोडक्टिव्हिटी आमची ही डिक्रीज झाली होती. सेल्स लॉस झाला होता. आमची जी टीम होती सगळ्यांचं टीमचं मोरल डाऊन झाला कारण की सगळ्या गोष्टींना हे समोर जाणे खूप कठीण होतं. तर आम्ही हे विचार करत असताना का आता इम्प्रूव्हमेंट कसं करायचं, तर सगळ्यांना एकच क्वेश्चन असतो करताना काय करायचं. ज्याला आपण म्हणतो काही क्या करना है, कैसा करना है, कोण करेगा. सगळ्यांना ज्याच्या ज्याच्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण जेव्हा प्रेशर येतो ना तर आपल्याला काही समजत नाही कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. मग आम्ही असं प्रॉब्लेममध्ये आल्यानंतर आम्ही आमचे कंपनीचे ओनर भारांबे सर यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं सर असं प्रॉब्लेम झालेले आहे तर काय करायचं. तर त्यांनी एक सुंदर आणि सोपा चांगला मार्ग सांगितला. प्रेशर आहे तर काम करायचं आपल्याला आणि इम्प्रूव्हमेंट करायची. त्याचं जर बघितलं तर त्यांनी आम्हाला TLCचे काही लर्निंग सांगितले. त्याच्यातला त्यांनी गोवा सांगितला. गोवा म्हटल्यावरती आमच्या टीमला वाटतं की यस बीच पे घुमने जाना है, अभी टेन्शन दूर हो जाएगा. पण मित्रांनो तसं नाही. गोवा म्हणजे हा जो गोवा आहे तो TLCचा भन्नाट आणि खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे आणि ते आम्ही केली कारण की ते केल्यानंतर आम्हाला आमचे क्वेश्चनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह पाहिजे ते कसं करता येईल. गोवा म्हटल्यावरती गोल, ऑब्जेक्टिव्ह अँड ॲक्टिव्हिटी. आम्ही गोल घेतला होता आमचा टू इम्प्रूव्ह मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट विथ रिस्पेक्ट टू सेल्स, जी लास्ट इयरला 8.90 झाली होती. त्याच्यामुळे आम्ही काही ऑब्जेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी केली. त्याच्यामध्ये आम्हाला असं झालेलं आहे का बेनिफिट झाला तो आहे 14% इम्प्रूव्हमेंट झालेली. म्हणजे करंट लाव आता 7.86 वरती. माझी ऑब्जेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी ही जर बघितली तर कस्टमर कंप्लेन इन्क्रीज झाले होते आणि ते रिड्यूस करताना माझे कलिग शुभम शिंदे यांनी कसे एफर्ट्स घेतले, काय इम्प्रूव्हमेंट करतील आपल्याला ब्रीफ करतील ॲक्टिव्हिटीमध्ये. डाऊन टाईम इन्क्रीज झाला होता त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी कमी झाली होती. ते एक्सप्लेन ब्रीफ माझे कलिग किरण बोरसे करतील आपल्याला. दुसरं आहे ते प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज केल्यानंतर त्याचा बेनिफिट्स काय झाला हे डिटेल ब्रीफ माझे कलिग भरत ब्राह्मणे आपल्याला एक्सप्लेन करतील. आणि पुढचं हे सगळं केल्यानंतर जी टीमचे मोरल डाऊन झाला होता ती माझ्या टीमने कसं इम्प्रूव्ह केला यासाठी HRचे माझे दीनानाथ चितरकर आपल्याला ब्रीफ करतील. थँक्यू तांबोली सर. DWM RCA डेली वर्क मॅनेजमेंट ही ॲक्टिव्हिटी आम्ही इफेक्टिव्हली करायला सुरुवात केली. त्यात आमची सर्व टीम एकत्र येऊन आमचे काही यस्टरडेचे काही
टूल कन्सर्न असतील, क्वालिटी कन्सर्न असतील किंवा काही ब्रेकडाऊन्स असतील, त्याच्यावर आम्ही सर्व एकत्र येऊन चर्चा करायला सुरुवात केली. आणि आजची आमची काय प्लॅनिंग आहे, आजची काय प्रायोरिटी आहे, ते आम्ही सर्व एकत्र येऊन त्याच्यावर डिस्कशन करायला सुरुवात केली. सेम जे आमचे फेलियर असतील, काही क्वालिटी कन्सर्न्स किंवा टूल्स कन्सर्न्स, त्याच्यावर आरसे करायला सुरुवात केली. त्याच्यावर ॲक्शन डिसाईड केलं आणि ते इम्प्लिमेंट करून ते पॉईंट क्लोज केले. त्याचप्रमाणे आम्ही 4M ऑडिट्स चालू केले. आमच्याकडे इन हाऊस आणि कस्टमरचे BPM खूप वाढलेले होते. त्यासाठी मग आम्ही 4M ऑडिट्स चालू केले. त्यासाठी फर्स्टली आम्ही टीम लीडर एक टीम बनवली. त्याच्यामध्ये टीम लीडर, टीम कोऑर्डिनेटर आणि टीम मेंटॉर अशी एक टीम बनवली. त्याच्यानंतर आम्ही वर्क स्टेशन आयडेंटिफाय केले. आयडेंटिफाय केल्यानंतर 4Mच्या चेकशीटनुसार त्याच्यावर ऑडिट्स घेतले आणि ऑडिट्स घेतल्यानंतर त्या ऑडिट्सचे 4Mमध्ये आम्ही बायफर्गेशन केले, मॅन, मशीन, मटेरियल आणि मेथडमध्ये. टोटल आम्हाला त्यामध्ये 1109 एवढ्या NC फाइंड आउट झाल्या. 1109 NC फाइंड आउट झाल्या. आत्तापर्यंत आम्ही 60% त्याच्यावर वर्क NC क्लोज केलेलं आहे. 40%वर आम्ही वर्क करत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही वॉर रूम ही एक कन्सेप्ट इम्प्लिमेंट केली. आमच्याकडे पार्ट्सचे रिपिटेटिव्ह कन्सेप्ट खूप वाढत चाललेले होते. मग आम्ही त्याच्यासाठी वॉर रूम इम्प्लिमेंट केला. त्यासाठी एक टीम सर्व डिपार्टमेंट मिळून एक टीम बनवली. टीममध्ये जे मेजर पॅनिक इश्यू होते ते हायलाईट्स केले. त्याच्यावरती काही ॲक्शन डिसाईड केल्या. त्या ॲक्शनला टार्गेट डेट्स दिल्या आणि त्या ॲक्शन आम्ही क्लोज केल्या. त्यामुळे आमची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली आणि जे डेलीची फायर फाईट होती ती कमी झाली. आता तुम्हाला सर्वांना सांगायला मला खूप आनंद होतोय की ह्या सर्व ॲक्टिव्हिटी केल्यामुळे माझा इन हाऊस PPMचा जो ट्रेंड होता तो कमी झालेला आहे. जर लास्ट इयर आपण बघितलं तर माझा PPM 301 होता आणि आता करंटली 74 झाला. त्याचप्रमाणे आमच्या कस्टमर कंप्लेंट पण रिड्यूस झालेल्या आहे. लास्ट इयर आमच्या 20 कस्टमर कंप्लेंट्स होत्या आणि आता करंटली आमच्या 10 कस्टमर कंप्लेंट्स आहे. याच्यामुळे आमची क्वालिटी खूप इम्प्रूव्ह झालेली आहे. सेम अगोदर आम्ही प्रोडक्टिव्हिटी किंवा इफिशियन्सी काढण्यासाठी SPMचा यूज करायचो. SPM मीन्स स्ट्रोक पर मिनिट. पर ते करत असताना आम्हाला आमचं डाऊनटाईम काही समजायचं नाही की डाऊनटाईम आमचं नेमकं जाता कुठे. मग सरांनी किंवा सिनियर टीमने आम्हाला OE बद्दल सांगितलं आणि OE इम्प्लिमेंटेशनला आम्हाला हेल्प केली. आणि ते OE जेव्हा आम्ही इम्प्लिमेंटेशनला सुरुवात केली तर आम्हाला डाऊनटाईम नेमकं आमचा जातो कुठे ते फॅक्टर्स आम्हाला समजले की आमचा कोणत्या एरियामध्ये डाऊनटाईम जातो आहे. आणि ते डाऊनटाईम ॲनालाइज करून टीमने त्याचा वर्क केलं. त्याचा बेनिफिट असा झाला की आमचं सेटिंग टाईम जो आहे ते 9%ने रिड्यूस झाला आणि सेम स्ट्रोक 24% इन्क्रीज झाले. सेम डाऊनटाईमवर जसं आम्हाला कळलं की आमचं डाऊनटाईम कुठे जातं आहे, कुठे इम्प्रूव्हमेंट करायचं आहे, ते एफर्ट्स केल्यानंतर आम्ही बघितलं की आमची प्रोडक्टिव्हिटी आहे ती एकदम वाढायला सुरुवात झाली. तुम्ही बघणार एप्रिल 2025ला 71.55 ही आमची प्रोडक्टिव्हिटी होती आणि ते आतापर्यंत कम्युलेटिव्ह 80.84% आहे. आणि आमचा टार्गेट आहे की 95चा ते अबोव त्याला घेऊन जायचं आहे. सेम आम्ही एक विकली अप्रिशिएशन ॲक्टिव्हिटी स्टार्ट केली. त्यात जे बेस्ट प्रेस ऑपरेटर होते, जे बेस्ट वेल्डर होते, जे बेस्ट प्रोजेक्शन वेल्डर होते त्यांना आयडेंटिफाय केलं आणि त्यांना विकली बेसिसवर त्यांना ॲप्रिशिएट केलं. त्याचा बेनिफिट असा झाला की पूर्ण टीमचा मोरल हाय झाला. सेम अजून एक ॲक्टिव्हिटी आम्ही केली होती VSM व्हॅल्यूज टीम मॅपिंग. तर एक स्पेअरव्हीलची असेंब्ली लाईन आहे. त्याचं तुम्ही अगोदर बघणार तर लेआउट मटेरियल मुवमेंटचा लेआउट जो आहे तो 97 मीटरचा होता. मग टीमने त्याच्यावर वर्क करून तो रिड्यूस केला. तो आता बघणार तर लेआउट 25 मीटर आहे. मीन्स 74%ने तो मुवमेंट कमी केला. त्याचा फायदा असा झाला की मुवमेंटसाठी जे आम्हाला डेली 2 मॅनपॉवर लागत होते मटेरियल मुवमेंटसाठी ते डेलीच्या बेसिसवर ते रिड्यूस झाले. मीन्स सेविंग झाली आणि इन कॉस्ट ऑफ रुपीज इयरली 4 लाख रुपीज सेविंग अचीव झाली. थँक्यू किरण सर. ही सगळी प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळे मला प्रोडक्शन मटेरियल वेळेवर मिळालं आहे. त्याच्यामुळे मी कस्टमरला वेळेवर मटेरियल दिले. त्याचप्रमाणे माझ्याकडे 116 पार्टपैकी 40 पार्ट हाय लेवलचे त्याची मी मिनिमम मॅक्झिममची लेवल मेंटेन ठेवली. त्याच्यामुळे मला कस्टमरचा जेवढी रिक्वायरमेंट होती पर डे ते मला म्हणजे मी त्यांना फुलफिल करू शकलो.
आणि त्याचप्रमाणे जे मंथली शेड्यूल राहते ते सगळ्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमुळे मला सेल अचीव करण्यास खूप मदत झाली. आपण बघितलं असेल मित्रांनी, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर डिस्पॅच डिलिव्हरी झाला, पण त्याच्यामध्ये आम्हाला नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी म्हणजे एनव्ही आम्हाला फाउंड आउट झाले, त्याच्यावरती आम्ही वर्क केलं आहे. तर त्याचा बेनिफिट असं झाला आहे का FG सेक्शनची मॅनपॉवर जी इफिशियन्सी इन्क्रीज झाली 21%ने आणि मॅनपॉवर युटिलायझेशन आमचं 65% झालेलं आहे, 23% झालेलं आहे आणि वर्क मॅन मल्टी स्किलिंग रोटेशन इंट्रोड्यूस केलेलं आहे आम्ही. त्याचप्रमाणे कंपनीमध्ये आम्ही DSI म्हणून एक संकल्पना चालू केली. त्यामध्ये DSI म्हणजे डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट. त्यामध्ये PQCD SM बेसवरती आम्ही 922 DSI कंप्लीट करू शकलो. आपण बघू शकतो का बेनिफिट्स काय झालेले TLC लर्निंग प्रमाणे. सगळ्यात पहिले इन्क्रीज टॉप लाईन आमची ही एक्झिस्टिंग सेटअपमध्ये 29% वाढलेली आहे आणि न्यू टूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपेबिलिटी आम्ही 43%ने एक्सटेंड केलेली आणि डाऊन टाईमला बॉटमला बघितलं तर सॅलरी रेशो हा 10%ने आम्ही रिडक्शन केलेला आहे. आणि अजून बेनिफिट असं झालं की शेड्यूल कंप्लायन्स जसं माझं कलिगने सांगितलं आम्ही एक्सेलंट कॅटेगरीमध्ये केलं. दुसरं त्याच्या रिगार्डिंग प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट केली, त्याच्यामुळे असा बेनिफिट झाला का एक्झिस्टिंग सेटअपमध्ये आम्ही प्रिव्हियसली 19 लाख स्ट्रोक मारायचं, करंट नाव आता 26 लाख पर मंथ स्ट्रोक मारतोय. आणि TLC मध्ये दीपक ठाकरे सर आणि आमचे बारांबे सर प्रत्येक वेळी आम्हाला सांगतात का तुम्ही कंपनीतून जाताना प्रत्येक माणूस हा जो आहे 5 ते 10 हजार असं गेटवरही टाकून निघून जातो. मग आम्ही त्याच्यावर विचार केला का आपण 5 ते 10 हजार कसं का टाकतो, आपण ते एवढं राहत पण नाही. पण ते हे अनालिसिस केल्यानंतर माझ्या टीमला समजलं का आपण हे टाकतो तर कसं टाकतो, त्याचे आम्ही इम्प्रूव्हमेंट केलं तर आम्हाला ₹10 लाख सेव्हिंग झालेलं आहे आतापर्यंत. त्याचे काही की लर्निंग झाले मला सांगण्यात खूप आनंद होतो, कारण की TLC मुळे आम्हाला सगळ्यात पहिले वी चेंज वे थिंग, विचार करण्याची स्मरणशक्ती आली का आपण काय करू शकतो. विचार केल्याने तोपर्यंत इम्प्रूव्हमेंट होणार नाही. दुसरं आम्ही मॉनिटरिंग डेली बेसिस अवर्ली बेसिस चालू केलं आणि PQDCM माझ्या कलिगने सांगितलं आम्ही खूप उत्तम प्रकारे केलं आणि त्याचा बेनिफिट्स पण आम्हाला झाला आहे. दुसरं आहे क्वालिटी कंप्लेन 4M आम्ही केल्यानंतर खूप इम्प्रूव्हमेंट झालं आहे. माझ्या कलिगने सांगितलं डाऊन टाईम आणि कस्टमर कंप्लेन 50% रिडक्शन झालेलं आहे आणि वर्ल्ड क्लास प्रोसेस आम्ही इम्प्लिमेंट केली, त्याच्यामुळे आम्हाला बेनिफिट झालेला आहे. आणि सगळ्यात मेजर कल्चर इम्प्रूव्हमेंटचं आमच्याकडे चालू झालेलं आहे आमच्या ग्रुपमध्ये. तर आम्ही सगळ्यांना सांगतो थँक्यू TLC टीम आणि सिनियर TLC टीचर फॉर स्पेशली बागवे सर फॉर गिविंग दिस ऑपॉर्च्युनिटी ऑन दिस प्लॅटफॉर्म. थँक्यू ऑल ऑफ यू. खूप खूप धन्यवाद. बघितलं मित्रांनो, भाग्यश्री इंजिनिअरिंगच्या टीमने क्वालिटी सुधारण्याचा ध्यास घेतला आणि त्यांच्या कस्टमर कंप्लेंट तर कमी झाल्याच, पण त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढली आणि सेल्सही वाढला. आपण काही प्रश्नाद्वारे अजून समजून घेऊया त्यांना क्वालिटी इम्प्रूव्हमेंटमध्ये अजून काय फायदा झाला. मी तुम्हाला विचारू इच्छितो की RCA टूलचा तुम्ही कसा उत्तमोत्तम बेनिफिट करून घेतला. सर खूप छान क्वेश्चन विचारला तुम्ही. आम्ही फर्स्टली काय केलं, डाटा ॲनालिसिस करायला सुरुवात केली. त्यासाठी आम्ही डिफेक्ट डाटाचा यूज केला कन्सर्न मास्टरमधून. ते केल्यानंतर आम्ही पॅरोटो चार्टचा यूज केला. त्याच्यामध्ये जे टॉपचे जे हाय कन्सर्न झालेले त्याच्यावरती आम्ही वर्क केलं. त्याच्यानंतर आम्ही ते केल्यानंतर 4M केले, त्याच्यावरती ऑडिट्स घेतले, RCA ॲक्टिव्हिटी केल्या. RCAमध्ये आम्ही ॲक्टिव्हिटी केल्या म्हणजे जे आमच्याकडे डेली कन्सर्न होत होते RCA केल्या आणि ते RCAचे काही रूट होते ते आम्हाला दुसऱ्या प्रोसेसवरती कसे हॉरिझॉन्टल डिप्लॉयमेंट करता येईल त्याच्यावर आम्ही काम केलं. आणि जे रिपिटेटिव्ह कन्सर्न होते आमच्याकडे त्याच्यावर आम्ही वॉर रूम ही कन्सेप्ट इम्प्लिमेंट केली आणि ते वॉर रूमच्या साईडने आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू टीम. थँक्यू.